नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्यंकटेश ॲग्रोमॉल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण 20 तारखेला ह्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलो होतो। साधारण 19 तारखेला ह्या टोमॅटोच्या प्लॉटची लागवड झालेली होती। ह्या प्लॉटला लागवड करून साधारणतः 5 दिवस झालेले आहे। आपण बघतोय DSW दमन कंपनीचं पेन्सिबाव ॲग्रोचं DSW आणि दुसरं UPLचं साप यास 5व्या दिवशी ड्रिंचिंग करण्याचं नियोजन चालू आहे। आपण बघितलं तर साधारण 5 दिवस झालेले आहे या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये। 5 दिवसानंतर आपण पहिली ड्रिंचिंग घेतो। त्याचं ड्रिंचिंग घेण्याचं कारण असं की सफेद मुळी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणं आपल्याला गरजेचं आहे, कारण सफेद मुळी जर डेव्हलप झाली तर झाड चांगल्या पद्धतीने ग्रो होईल। आणि याच्यामध्ये आपण साप घेतलेला आहे बुरशीनाशक, जेणेकरून सापमुळं जे काही बुरशीजन्य अटॅक आहेत हे बऱ्यापैकी आपल्याला याच्यामधून कव्हर झालेले आपल्याला दिसतील। साधारण आपण जर बघितलं तर 5 दिवसामध्ये आपल्याला कुठेही या प्लॉटमध्ये मर झालेली दिसत नाही। हुकचूक साधारणतः एखादा टक्का मर आपल्याला झालेली दिसेल। याचं कारणही तसंच आहे का टेम्परेचर भरपूर आहे। साधारण 38, 39, 40 अंश सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर जाते। ह्या टेम्परेचरसाठीच आपण जर बघितलं तर मुद्दामहून मी तुम्हाला दाखवतोय का ह्या टेम्परेचरमध्ये झाडांचं नुकसान होऊ नये, मर होऊ नये, हीट बसू नये, म्हणून आपण याच्यावरती एक अनोखा प्रयोग केलेला आहे। आपण तो बघू शकतो। आपण जर बघितलं तर हे चहाचे कागदी कप आहेत। हे बघा, चहाचे कागदी कप हे आपण बुडाच्या खालून कट केलेले आहे आणि हे कट करून आपण साधारण त्याला या अशा पद्धतीनं झाडाच्या खोडाच्या भोवती आपण त्याला ठेवतोय, जेणेकरून जी उष्णता बाजूची जी झाडाला बसते ती ह्या कागदी कपमुळे आपल्याला बसणार नाही आहे आणि जेणेकरून झाडाचं संरक्षण होईल। कारण लागवड झाल्यानंतर साधारण आपल्याला 10 ते 12 दिवस याला जपणं फार महत्त्वाचं आहे, कारण जर आपण त्याला जपलं नाही तर आपल्याला त्याचे तोटे पण देखील जाणवणार आहे। कारण आपण सगळ्याच गोष्टीवर याच्यावरती काम करतोय। महत्त्वाचं आपण खत व्यवस्थापनावर काम केलं आहे, त्याच्यानंतर चांगल्या व्हरायटीची निवड देखील केली आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं चांगल्या मल्चिंगची निवड देखील केली आहे। हे करत असताना छोट्या छोट्या गोष्टींवर देखील आपण भर देतोय, कारण टेम्परेचरच तेवढं आहे, याला आपल्याला काही पर्याय नाही। आपण बघू शकतो, तुम्हाला एक दाखवतो मी जास्त टेम्परेचर वाढल्यामुळं काय होते। हे बघा, जास्त टेम्परेचर असल्यामुळे इथे बघा साधारण झाडाला इथे चट्टा पडलेला आहे, पिवळा चट्टा, म्हणजे ही इथं वाफ बसलेली आणि हे जास्त वाफ बसली की झाड रोप कवळं असतंय आणि ते कवळं असल्यामुळं ते लवकरच डॅमेज होतं। म्हणून आपण उष्णतेपासून याचं संरक्षण व्हावं म्हणून आपण हा चहाच्या कागदी कपाचा वापर आपण याला केलेला आहे, जेणेकरून याची आपल्याला चांगल्या पद्धतीनं वाढ होईल आणि कुठल्याही प्रकारची उष्णता याला आपल्याला बसताना दिसणार नाही। हे सध्याची तरी अशी कंडिशन आहे, त्याच्यामुळं आपल्याला साधारण ह्या परिस्थितीतून झाड जर आपल्याला वाचवायचं असेल तर ह्या सर्व बारीक गोष्टींचा आपल्याला विचार करणं महत्त्वाचं आहे। आपण बघा, प्रत्येक झाडाला आपण याला कागदी कपाचं आवरण दिलेलं आहे, त्याच्यामुळे झाडाचं संरक्षण व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला होताना दिसतंय। कारण ह्या टेम्परेचरमध्ये सगळ्यांनीच विचार करणं महत्त्वाचं आहे। बघा, एक झाड जे आहे याच्यामध्ये हे आपल्याला उष्णतेमुळे डॅमेज झालेलं दिसते, म्हणजे याच्यावरती हे सगळे उपाय आपण केलेच पाहिजे, तर आपण ह्या होणाऱ्या टेम्परेचरमध्ये आपण टिकू शकतो। कारण सध्या आता आहे साधारणतः मी कालच्या डेटला बघितलं, साधारण 39-40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेलं होतं आणि या तापमानामध्ये आपल्याला गारवा टिकून ठेवणं फार महत्त्वाचं आहे। आता आपण बघतोय पुढं समोर ड्रिंचिंग चालू आहे। साधारण या ड्रिंचिंगच्या माध्यमातून DSW आणि साप हे ड्रिंचिंग होतं आहे, कारण DSW झाडाच्या मुळ्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला वाढताना दिसतील आणि सापच्या बाबतीत तर सांगितलंच आहे, चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक आहे, कोणत्याही प्रकारचे आपल्याला मर याच्यामधून जाणवणार नाही। तर अशा पद्धतीनं हे सध्या तरी ह्या 5व्या दिवशीचं व्यवस्थापन आहे। आपण साधारणतः पुढील प्लॉटची काय परिस्थिती असेल किंवा दुसरी ड्रिंचिंग आपण कोणती करणार आहोत आणि ह्या वाढणाऱ्या उष्णतेच्या कालावधीमध्ये आपण प्लॉट कसा टिकून राहणार आहोत ही माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत थांबूयात। धन्यवाद।